स्टार्ट पॉइंटर असतो कारण की तो ऍड्रेस होल्ड करतो लिंक नोडचा. आणि तो जर नल असला तर लिंक लिस्ट एम्प्टी असते. आता ह्या केसमध्ये तो नल नाहीये, तो एक शेप होल्ड करतोय. एक शेप नावाची जी नोड आहे ती ही आहे, फर्स्ट नोड. आणि प्रत्येक नोड जी असते त्याच्यात दोन फील्ड असतात. एक असते इन्फॉर्मेशन फील्ड, तुम्ही नाव काही पण देऊ शकता, डाटा फील्ड देऊ शकता, समथिंग समथिंग. आणि त्या मल्टिपल पण असू शकतात, इथं सिंगल आहे इन्फो फील्ड आणि लिंक फील्ड. तर लिंक फील्ड ऑलवेज नेक्स्ट नोडचा ऍड्रेस होल्ड करते. जसं की इथे 102 आणि ती इथं होल्ड केलेली आहे. आणि जी नोडच्या लिंक फील्डमध्ये नल असतो ती फील्ड ती नोड लास्ट नोड असं कन्सिडर करतो आपण. जसं इथं पाहिलं इथं 1 2 3 नोड आहेत आणि तिसरी नोडच्या लिंक फील्डला नल आहे. इट मीन्स इट इंडिकेट दॅट दिस इज द लास्ट नोड. आणि जर स्टार्टच नल असला तर लिस्ट एम्प्टी असते. ठीक आहे, पहिले हे स्ट्रक्चर साठी कोड लिहून घेऊ. काय असतो स्ट्रक्चर नोड स्टार स्ट्रक्चर नोड इंटिजर इन्फो फील्ड आणि एक पॉइंटर असतो स्ट्रक्ट नोड स्टार्ट लिंक फील्ड. या दोन फील्ड झाल्या. त्याच्याने युजर डिफाईन आपण डाटा टाईप तयार केला एक नोड नावाचा. हा युजर डिफाईन डाटा टाईप आहे. हा, त्यामध्ये दोन फील्ड आहे, एक इन्फो फील्ड आणि एक लिंक फील्ड. ठीक आहे, या दोन गोष्टी बेसिक लागतील. आणि अजून एक लागेल काय, स्टार्ट. स्टार्ट पण एक आहे ना लागणारी गोष्ट. स्ट्रक्ट नोड स्टार्ट, आणि तो पण एक पॉइंटर आहे. तो याच्याने तयार करू शकतो आपण. जसं की इंटिजर जो ना, इंटिजर एक्स वाय झेड, तसा हा इंट जसा आहे तसा हा स्ट्रक्चर नोड स्ट्रक्चर नोड स्टार का बरं वापरला, कारण की याच्यात एक पॉइंटर पण आहे. म्हणजे पॉइंटर नसला असता तर फक्त स्ट्रक्चर नोड आला असतं. आणि इकडे स्टार्ट येईल जो इनिशियली नल असेल त्याच्यात, असं आपण कन्सिडर करू की त्याच्यात एम्प्टी आहे. आणि आपण फंक्शन कोणतं बघतोय, ऍड टू फर्स्ट. ऍड टू फर्स्ट मध्ये दोन गोष्टी असू शकतात, त्या मी डिस्कस करेन नंतर. ठीक आहे, पण हा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहे की प्रोग्रामच्या सगळ्या स्टार्टिंग आपल्याला हे करावं लागेल की एक स्वतःच्या नोड नावाचा डाटा टाईप तयार करावं लागेल. त्याच्यामध्ये दोन फील्ड असतील, एक इन्फो फील्ड आणि एक लिंक फील्ड. आणि स्टार्ट नावाचा पॉइंटर लागेल आपल्याला, जो इंडिकेट करेल लिस्टची स्टार्टिंगला ऑलवेज. ठीक आहे, ऍड टू फर्स्ट मध्ये काय करावं लागेल, एक नोड लागेल आपल्याला, न्यू नोड. तो तिथं मे बी लिस्ट एम्प्टी असू शकते, मे बी नॉट. ठीक आहे, बट एक नोड तर लागेलच कारण त्याला इन्सर्ट करायचं आहे. मग नोड कसं तयार करू, जसं आपण स्टार्ट केलाय ना, सेम ती जी आहे हा आहे त्याचा डाटा टाईप येईल. इकडे स्टार्टच्या जागी नोड येईल आणि इक्वल टू नल येईल. ठीक आहे, मग ते करू. स्ट्रक्ट नोड स्टार न्यू नोड घेतलाय, कोणी कोणी काही पण करू शकतो. आपण न्यू नोड यूज इझी जातं, न्यू नोड इक्वल टू नल. ठीक आहे, आता न्यू नोड आपण डिफाईन करून घेतला तर न्यू नोडला ऍड्रेस द्यावा लागतो. तो दोन पद्धतीने दिला जातो. एक असतो इझी वे, तो जसं की न्यू नोड इक्वल टू न्यू नोड, हा, एन स्मॉल ए. जे इथं घेतलंय ते इथं येईल, सेम स्ट्रक्चर नोड स्टार्ट न्यू नोड इक्वल टू नल घेतला आणि न्यू नोड इक्वल टू न्यू नोड. न्यू हा मेमरी अलोकेट करतो आपल्याला माहिती. आणि नोड जे डाटा टाईप आहे ना, नोड नावाचा डाटा टाईप आहे. सो नोड न्यू नोड इक्वल टू न्यू नोड ही एक मेथड झाली, पण ती सहसा यूज करणं टाळा, कारण त्याच्यापेक्षा चांगली मेथड आहे जी डायनॅमिक मेमरी अलोकेट करते. ती कशी आहे की न्यू नोड इक्वल टू इंटू ब्रॅकेट node star bracket complete malloc into bracket size of into bracket structure node bracket complete semi. ही जी मेथड आहे ना,
ही डायनामिक मेमरी अलोकेट करते, म्हणजे जसं जसं लिंक वाढते तशी ती त्या लिंक त्या नोडची साईज वाढत जाते, त्या लिस्टची साईज वाढत जाते ॲज पर अवर नीड. ठीक आहे, ही वापरली तरी चालेल, ही वापरली तरी चालेल. आतापर्यंत काय केलं की एक स्ट्रक्चर डिफाईन केलं की ह्या दोन फील्ड असणार आहे आपल्या नोडमध्ये. त्याच्यानंतर एक स्टार्ट पॉइंटर डिफाईन केला जो आपल्याला लागेल और indicating the start of list. It may be null, it may be holds address of first node or बस या दोन गोष्टी और नाही. ठीक आहे. आणि एक ऍड टू फर्स्ट मध्ये काय केलं की न्यू नोड तयार केली, कारण की ऍड टू फर्स्ट म्हणजे आपल्याला एक न्यू नोड ऍड करायची आहे. एक तर इथं फर्स्टला ऍड टू फर्स्टलाच ऑलवेज, मग इथं किती पण नोड असो आपल्याला इथं फर्स्टला याच्या जागेवरची ऍड करायची आहे. आणि हे जे आहे ना, हा पूर्ण ब्लॉक हा मागे सरकेल. न्यू नोड एक इथे येईल, मी दाखवतो कशी. इथं 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 यांच्यामध्ये एक न्यू नोड येईल आणि हा याला ऍड्रेस पॉईंट करेल. याच्या लिंक मध्ये याचा ऍड्रेस असेल आणि स्टार्ट ह्या न्यू नोडला पॉईंट करेल. ठीक आहे, ते बघू पुढे. या दोन गोष्टी झाल्या. आता यांच्यापैकी जी कन्सिडर करायची ती करा, काही प्रॉब्लेम नाही. हा, आता आपल्याला त्या नोडला व्हॅल्यू असाइन करावं लागतील. मग जसं मी सांगितलं की न्यू नोड मध्ये दोन हे असतात, एक इन्फो फील्ड आणि लिंक फील्ड. मग त्यांना ऍक्सेस करायची एक पद्धत असते, न्यू नोड ऑफ इन्फो इक्वल टू 100. आपण जर असं केलं तर एक न्यू नोड तयार होईल. याच्याने एक अशी न्यू नोड तयार होईल. आणि त्या न्यू मध्ये दोन फील्ड असतील, आपण ऍज पर जे स्ट्रक्चर डिफाईन केलं ऍज पर त्याच्यानुसार. आणि त्याच्या इन्फो फील्डला आपण काय असाइन केलं, ही इन्फो असते, मी बोललोय ही इन्फो असते आणि ही लिंक असते. तर ह्या इन्फो फील्ड मध्ये 100 असाइन होईल, इथं 100 येईल. आणि न्यू नोडच्या लिंक फील्डला आपल्याला नल असाइन करावं लागेल स्टार्टिंगला. न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू नल. याच्याने काय झालं की इथं नल आहे आणि तो अगोदर पण असतो, कारण की न्यू नोड आपण नल केलेलं आहे स्टार्टिंगला, तर ती पूर्ण एमटी असते. ही फील्ड पण नल, ही फील्ड पण नल असते. त्याच्या ऍड्रेस नसतो त्याला बेसिकली. आणि हे दिल्यानंतर त्याला ऍड्रेस असाइन होतो. या दोघांपैकी एक जेव्हा करतो आपण तेव्हा ह्या नोडला ऍड्रेस असाइन होतो आणि तोच आपल्याला लागतो फॉर त्या नोडला ऍक्सेस करण्यासाठी. आतापर्यंत हे जे एवढं स्ट्रक्चर आहे ना, की नोड तयार करा, नोडला ऍड्रेस असाइन करा, त्याची लिंक फील्डला डाटा असाइन करा आणि लिंक फील्डला नाही, इन्फो फील्डला डाटा असाइन करा आणि लिंक फील्डला नल करा. ह्या चार गोष्टी प्रत्येक फंक्शन मध्ये लागणार. कोणता फंक्शन पुढे काय असेल की दोन कंडिशन असतात, त्या इथं डिस्कस केल्या. ही पहिली कंडिशन की नोड स्टार्ट इक्वल टू नल आहे, इथं नल दिलाय बघा. तर स्टार्ट इक्वल टू जर नल असला तर काय होईल की आपण एक सिम्पली न्यू नोड तयार करू, स्टार्ट इक्वल टू म्हणजे यांच्यामध्ये लिंक असाइन करून देऊ. एक ही जी लिंक आहे ना, ही असाइन करून देऊ जस्ट सिम्पली. आता याच्यात काय केलंय आपण, ही पहिली कंडिशन आहे. ठीक आहे, आपण काय केलं, इकडे हे असाइन केलं 100 केलं इथं. ठीक आहे, आणि याच्या इथं नल दिला. ठीक आहे, आणि हे जर असलं आणि जर इफ स्टार्ट इक्वल टू जर नल असला तर जस्ट सिम्पली पण न्यू नोडला असाइन करून द्यायचं. म्हणजे एक लिंक एक येईल की स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. न्यू नोड नाही तर स्टार्ट इक्वल टू न्यू नोड येईल. मग ते बघू की पहिली कंडिशन झाली की स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. ओके, स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. याच्याने काय झालं की इथून इथं लिंक तयार झाली, स्टार्ट पहिल्याला पॉइंट करतोय. पण हे केव्हा केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा स्टार्ट इक्वल टू नल असेल तरच. पण आता हा कोड पण बरोबर आहे, पण फक्त पहिल्या कंडिशनसाठी. पण आपल्याला दुसरी कंडिशन पण चेक करायची आहे, त्याच्यामध्ये स्टार्ट इक्वल टू नल नसला तर.
ठीक आहे. स्टार्ट इक्वल टू नल नसला आणि तो एखाद्या याला पॉईंट करत असला तर काय करायचं. मग त्यासाठी फक्त याच्या अगोदर एक लाईन वाढते एवढं सेकंड कंडिशन हँडल करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्या अगोदर फक्त एक लाईन वाढेल, ती बघू काय आहे. आता आपण काय केलं, इकडे 100 दिला, सेकंड कंडिशन मध्ये पण सेम सेम कोड बघू. इकडे 100 असाइन केला, नल केलं, आणि आपल्याला काय करायचंय की इथून इथून एक हे करायची आहे, ती याला पॉईंट करेल, आणि स्टार्ट पासून जी लिंक आहे ती ब्रेक होईल आणि स्टार्ट याला पॉईंट करेल. ठीक आहे. या दोन गोष्टी करायच्या आहेत. तर स्टार्ट इक्वल टू न्यू नोड आपण केलंय आधीपासून. स्टार्ट इक्वल टू न्यू नोड केलंय आपण आधीपासून. पण आता काय करावं लागेल की न्यू नोड ऑफ लिंक, ह्या कोणत्या पिढी न्यू नोड ऑफ लिंक आहे, न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू हा पहिला नोड करावा लागेल. पहिला नोड कशाने हे होतो, स्टार्टने. न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू स्टार्ट करावं लागेल. तर स्टार्ट केलं म्हणजे हा इथं नाही जाणार. ठीक आहे. हा इथं नाही जाणार, हा इथे तर काही आहेच नाही ना, हा फक्त ऍड्रेस होल्ड करतोय. इथं पॉईंट केलं, जर एखादी गोष्ट याला पॉईंट करेल तर ती बेसिकली याला नाही करता डायरेक्ट यालाच पॉईंट करेल ना. तर न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू स्टार्ट केलं तर इथून अशी लिंक तयार होईल, इथून अशी लिंक तयार होईल, आणि स्टार्ट इक्वल टू न्यू नोड आपण केलंच आहे. बट आता ती करून बघू. ठीक आहे. काय बोलला, न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू स्टार्ट केलं. ठीक आहे. आता यांचा सिक्वेन्स खालीवर नको व्हायला, कारण की प्रॉब्लेम येईल. तो काय प्रॉब्लेम येईल तो पण डिस्कस करू, कारण की ते मेन आहे, त्याच्यात पण होतं. ठीक आहे. सपोज सपोज आपण इकडनं पहिले स्टार्ट इक्वल टू न्यू नोड करून घेतला, तर काय होईल, स्टार्टची जी ही लिंक आहे ही ब्रेक होईल आणि डायरेक्ट स्टार्ट याला पॉईंट करेल, आणि आपण या सगळ्या नोडचा ऍक्सेस सोडून देऊ, यांना आपण ऍक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे इट इज मॅन्डेटरी टू फर्स्ट create a link between new node of link to start. Then we should create a link from start equal to new node. ठीक आहे. जर हा एक लाईन वरून गेली तर यांच्या ऍक्सेस राहणारच नाही, ती फर्स्ट कंडिशन उलट आहे ना. ठीक आहे. आणि ऍड टू फर्स्ट मध्ये एवढाच कोड आहे, त्यापैकी बी ह्या ज्या चार गोष्टी आहेत ह्या तर कॉमनच राहणार आहे प्रत्येक कोडमध्ये. ह्या ज्या चार गोष्टी ना, या कॉमनच राहणार आहे प्रत्येक याच्यामध्ये. ह्या दोन गोष्टींना, ह्या दोन ज्या लाईन्स आहेत ना कोडच्या, त्यांना फक्त आपल्याला ऍज पर द फंक्शन कुठे कुठे ऍड करायचे, कुठे हे करायचे ते चेंज होतं. या चार गोष्टी आपल्याला येतीलच. न्यू नोड तयार करावं लागेल, न्यू नोडला ऍड्रेस द्यावा लागेल, त्याची इन्फो फील्डला फिल करावं लागेल, आणि लिंक फील्डला नल करावं लागेल. ठीक आहे. तर चार गोष्टी करूनच घेऊ. स्ट्रक्चर नोड स्टार न्यू नोड इक्वल टू नल. त्याच्यानंतर काय की न्यू नोडला ऍड्रेस असाइन करायचा आहे. न्यू नोड इक्वल टू into bracket structure node star bracket complete malloc into bracket size of into bracket structure node bracket complete semicolon. न्यू नोड झाला, न्यू नोडला मेमरी लोकेट झाली. न्यू नोड ऑफ इन्फो इक्वल टू 200. त्याच्यानंतर न्यू नोड ऑफ लिंक इक्वल टू नल केली. ठीक आहे. चार गोष्टी झाल्या. आता काय आहे की ऍड टू लास्ट करायचं आहे. पहिली कंडिशन असेल की स्टार्ट इक्वल टू नल असला तर ऍड टू फर्स्ट होऊन जाईल. ठीक आहे. मग तेच करू. इफ स्टार्ट इक्वल टू नल जर असला तर काय होईल, ऍड टू फर्स्ट होऊन जाईल. ऍड टू फर्स्ट साठी काय होतं की इकडे एक समजून घ्या, न्यू नोड आहे, न्यू नोड आहे, आणि ऍड टू फर्स्ट साठी काय स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. चला काय, जर स्टार्ट इक्वल टू नल असला तर
स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. एल्स महत्वाचं आहे याच्यात. एल्स मध्ये काय आहे की जर एम्प्टी नाही आहे, ठीक आहे, लिस्ट तुमची एम्प्टी नाही आहे आणि ॲड टू लास्ट करायचं आहे. मग एवढं माहिती तुम्हाला की स्टार्ट फ्रंटला पॉईंट करत असतो, पण फ्रंट पासून आपल्याला लास्टला जावं लागेल, ठीक आहे. आणि लास्टला गेल्यानंतर त्या साईडला तुम्हाला न्यू नोडला ऍड करावं लागेल. पण आपण स्टार्टला फॉरवर्ड मूव्ह करू नाही शकत, जसं की केलं होतं आपण की स्टार्ट इक्वल टू स्टार्ट ऑफ लिंक. मग स्टार्ट इथं पॉईंट आला, स्टार्ट इक्वल टू स्टार्ट ऑफ लिंक केलं की स्टार्ट डायरेक्ट इथं गेला होता, ठीक आहे. आणि परत स्टार्ट इक्वल टू स्टार्ट ऑफ लिंक केलं की परत इथं जाईल. म्हणजे स्टार्टला आपण ट्रॅव्हल्स करू शकतो, पण स्टार्टला जर ट्रॅव्हल्स केलं तर आपण जो फ्रंट आहे ना, तो जो स्टार्टिंग पॉईंट तिला ऍक्सेस नाही करू शकणार. म्हणून स्टार्टला जागेवर राहू द्यायचं. एक नवा पॉईंटर लागेल आपल्याला, पीटीआर नावाचा, जो वापरला आपण अगोदर है ना, पीटीआर. हा पीटीआर. तर तसा परत एक नाव तयार करू, ठीक आहे. पीटीआर इक्वल टू स्टार्ट केला डायरेक्टली, तर पीटीआर कोणाला पॉईंट करेल, इथं, ठीक आहे. आणि जर आपण असं म्हटलं की पीटीआर, ठीक आहे, पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, तर काय होईल, पीटीआर हा आणि पीटीआर ऑफ लिंक. पीटीआर म्हणजे स्टार्टिंगला पीटीआर हा होता, हा, आणि पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक म्हणजे पीटीआर हा, आता पीटीआर पण झाला, हा स्टार्ट पण झाला. ह्या नोडला पण खूप काय काय म्हणू शकतो आपण, पीटीआर स्टार्ट, पीटीआर ह्या नोडला स्टार्ट पण म्हणू शकतो, पीटीआर पण म्हणू शकतो. दोघांनी तो ऍक्सेस केला होता, ठीक आहे. मग पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक केलं, तर पीटीआर आणि हा पीटीआर आणि हा पीटीआरची लिंक म्हणजे हा. मग पीटीआर इक्वल टू इथं गेला, हा इथं पीटीआर आला. मग परत केलं पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, मग हा पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक स्वतः, हा इक्वल टू स्वतःची लिंक मध्ये हा पुढचा पीटीआर इथं आला. हे असं ट्रॅव्हल्सर झालं, ठीक आहे. आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं, जोपर्यंत पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल होतात तोपर्यंत. पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल. हे जर असं झालं की पीटीआर लास्ट लाईन जाईल, आपल्याला काय करायचं, ऍड टू फर्स्ट म्हणजे याच्या पुढे पुढे करावं लागेल, ते पुढचं बघू. पण हे समजलं की पीटीआर लागेल, पीटीआरला आपल्याला ट्रॅव्हल्स करायला लागेल. त्या ट्रॅव्हल्ससाठी एवढी कंडिशन लागते की पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, म्हणजे पीटीआर स्टार्टिंगला इथं, तो इथून, मग पीटीआर ऑफ लिंक पुढे, पीटीआर ऑफ लिंक पुढे, असं ट्रॅव्हल्स होतो, ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला पीटीआर लागेल. पीटीआर तयार करून घेऊ. एल्स मध्ये स्ट्रक्चर नोड स्टार पीटीआर इक्वल टू डायरेक्टली स्टार्ट करतो, ठीक आहे. स्ट्रक्चर नोड स्टार्ट पीटीआर इक्वल टू स्टार्ट. आणि व्हाईलची कंडिशन येईल, कारण की ट्रॅव्हल्स करायचं आहे. व्हाईल काय बोललो की पीटीआर ऑफ लिंक, ह्या पीटीआरची लिंक जोपर्यंत, आता आपण पीटीआर पीटीआर म्हणतोय प्रत्येकाला की हा पीटीआर केला, याला स्टार्ट केला म्हणजे हा पण पीटीआर झाला, आणि पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक म्हणजे हा याच्या लिंकला गेला म्हणजे इकडे गेला, हा याच्या लिंकला गेला म्हणजे इकडे गेला. आणि कुठपर्यंत चालेल, जोपर्यंत पीटीआरची लिंक म्हणजे ही पीटीआरची लिंक नल होत नाही तोपर्यंत. तेच करू की पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल होत नाही तोपर्यंत, ठीक आहे. दिसतंय, हा, पीटीआर ची लिंक नॉट इक्वल टू नल होत नाही तोपर्यंत ट्रॅव्हल्स करू. आणि ट्रॅव्हल्स कसं काय होईल, ट्रॅव्हल्स होईल ही लाईन नाही, ठीक आहे. पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक नाही, ट्रॅव्हल्स होईल. ट्रॅव्हल्स झाल्यानंतर काय होईल की लूपच्या बाहेर यायचं, लूपच्या बाहेर आलो. त्यानंतर आता हा पीटीआर शेवटी आला, ठीक आहे. आणि न्यू नोड तुमची एक न्यू नोड तयार झालेली आहे, ही तुमची एक फायनल न्यू नोड तयार झालेली आहे. आणि हा, त्या न्यू नोड मध्ये काय काय आहे ते भरून घेऊ. म्हणजे ही जी लाईन आहे ना, न्यू नोड तयार झाली, ही तर न्यू नोड तयार होईल, त्याला ऍड्रेस असाइन झाला, समथिंग काही 103 104 काही बी ऍड्रेस आला. त्या ऍड्रेसच्या त्या न्यू नोडच्या इन्फो मध्ये हे गेलं 200 गेलं. लिंक फील्ड नल होती पीटीआर याची, ठीक आहे, ती नलच राहील, त्याला काही प्रॉब्लेम नाही. आणि
आता आता काय करायचं आहे की पीटीआर हा शेवटी पीटीआर इथं आलेला आहे आपल्याला, तर पीटीआरच्या लिंकमध्ये नल आहे, कारण की आपण तीच व्हाईल कंडिशन चेक केली. जोपर्यंत नल जात नाही तोपर्यंत पीटीआरच्या इथं म्हणजे नल कन्फर्म नल राहील. मग पीटीआरची जी लिंक फील्ड आहे नलवाली ती इक्वल टू न्यू नोट करायची. ठीक आहे, ॲट टू लास्टला असं दिलं ना, पीटीआरची लिंक फील्डला नल केलं. ठीक आहे, मग ते करू कसं करणार, सिंपल आहे की पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू न्यू नोट. पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू न्यू नोट केलं, हा इफ संपेल, हा एल्सचा इफचा एल्स संपेल आणि हे झालं. एवढाच प्रोग्राम. फंक्शन बघू, डिलीट फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे, बाकीचा हा कोड तसा आहे, तर हे तर प्रत्येक कॉमन असेल, फक्त फंक्शन ॲड होतील. तर डिलीट फ्रॉम फर्स्टमध्ये पहिली कंडिशन काय असेल की जर स्टार्ट इक्वल टू नल असला तर, ही पहिली कंडिशन स्टार्ट इक्वल टू जर नल असला तर डिलीट होणारच नाही. एम्प्टी लिस्टमधनं काय डिलीट करणार आहे. सो त्याच्यासाठी काय करायचं की इफची कंडिशन देऊ, इफ स्टार्ट इक्वल टू नल, डबल इक्वल टूने आपण चेक करतो. जर स्टार्ट इक्वल टू नल असला तर, जर स्टार्ट इक्वल टू डबल इक्वल टू मध्ये नल आहे तर काय होईल, सी आउट करून द्यायचं, सी आउट लिस्ट इज एम्प्टी. आणि एल्स मध्ये मेन गोष्ट आहे ती कोणती की डिलीट फ्रॉम फर्स्ट करायचं आहे. ठीक आहे, ॲड टू फर्स्ट बघितलं तर डिलीट फ्रॉम फर्स्ट करायचं आहे. म्हणजे काय करावं लागेल की आपल्याला इथून डिलीट फ्रॉम फर्स्ट म्हणजे हा नोट डिलीट करायचा आहे. ठीक आहे, तर ही जी लिंक आहे ना, जी स्टार्ट पासून फर्स्ट नोटला जाते, ती जस्ट इकडनं इकडे टाकली तरी चालेल. ठीक आहे, इथून इथं केलं की हे बाकी पुढे कंटिन्यू होईल आणि हा जो आहे हा वेगळा पडून जाईल, याला आपण ऍक्सेस करू नाही शकणार, पण तो ॲज अ गार्बेज काम करेल आपल्या मेमरीमध्ये. मग त्याला रिमूव्ह करून टाकू. त्याला रिमूव्ह करायसाठी आपल्याला एक पॉइंटर लागेल. ठीक आहे, तो पॉइंटर आपण घेतला समजून घ्या पीटीआर घेतला आणि फ्री पीटीआर केलं किंवा डिलीट पीटीआर केलं तर ही लोकेशन डिलीट होऊन जाईल. आणि ते डिलीट करण्याच्या अगोदर की स्टार्ट पासून ही जी अशी लिंक आहे तशी एक इथून इथं करावी लागेल, आणि ती कशी होईल ती बघू. ठीक आहे, एल्स मध्ये काय लागेल, एक पीटीआर लागेल. त्याच्यासाठी कोड बघू. जसं स्टार्ट केला होता ना तसाच आहे, स्ट्रक्चर नोड स्टार पीटीआर इक्वल टू नल केला तरी चालेल. ठीक आहे, नल केला तर काय होईल, तो नल होईल आणि नंतर त्याला इक्वल टू स्टार्ट करावं लागेल. मग त्याच्यापेक्षा डायरेक्ट स्टार्ट केला तरी चालेल ना, सेमच आहे. स्ट्रक्चर नोड स्टार पीटीआर इक्वल टू स्टार्ट. ठीक आहे, आता हा स्टार्टला पॉईंट करेल, म्हणजे इथून याला नाही करणार, याला मी बोललो होतो ना, जो याला इंडिकेट करेल तो डायरेक्ट इथंच करेल. मग तेच आहे, डायरेक्टली याला इंडिकेट करेल तो. पीटीआर इथं आला. ठीक आहे, पीटीआर इथं आला पीटीआर. ठीक आहे, आता करायचं काय आहे की स्टार्टला पीटीआरच्या लिंक फील्डला नोट करायचं. म्हणजे काय करायचं आहे मी सांगतो. हा स्टार्ट आहे, स्टार्टमध्ये 101 आहे, 101ला डिलीट करायचं, 101 लोकेशनला डिलीट करायचं आहे. मग काय करावं लागेल की स्टार्टमध्ये 102 लोकेशन द्यावी लागेल. मग हा स्टार्ट आणि हा पण स्टार्टच आहे ना, याला काय म्हणू शकतो आपण, हा पण तर स्टार्टच आहे, स्टार्ट आणि हा पण स्टार्टच आहे, कारण की हा याला लोकेशनला पॉईंट करतोय. हा स्टार्ट. ठीक आहे, हा पण एक स्टार्टच आहे ना, हा एक नाही, म्हणजे दोघं एकाच लोकेशनला पॉईंट करतायत ते. हा स्टार्ट आहे, हा पण स्टार्ट कन्सिडर होईल. ठीक आहे, पीटीआर इक्वल टू स्टार्ट केला, पीटीआर इक्वल टू स्टार्ट केला, पीटीआर इक्वल टू पीटीआरला पॉईंट करतोय. आता पीटीआर डिलीट करायचं, आता फक्त काय करायचं की स्टार्ट वरतून इथं एक लिंक करायची आणि इथं जाण्यासाठी आपल्याला याची गरज पडेलच, आणि याचं नाव काय, स्टार्ट. मग काय करू की स्टार्ट म्हणजे हा स्टार्ट जो स्टार्टिंग आहे ना तो इक्वल टू स्टार्ट ऑफ लिंक. हा स्टार्ट इक्वल टू ह्या स्टार्टच्या लिंकला पॉईंट करेल, म्हणजे ह्या स्टार्टमध्ये डायरेक्ट याचा ॲड्रेस येईल, की आहे 102.
102 केला, केव्हा, जेव्हा आपण हे पॉईंट केलं तेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होईल ना, तेव्हा याच्यात 102 येऊन जाईल. आणि हा PTR आहे, म्हणजे म्हणजे काय काय झालं की इथून हे झालं, इथून NC हे डिसलोकेट झालं, लिंक डिस्कनेक्ट झाली, आणि इथून ही अशी कनेक्ट झाली लिंक. ठीक आहे, आता आपण मोकळे कशाला, PTR ला डिलीट करण्यासाठी. मग ते करू, कसं होईल, एक तर फ्री PTR किंवा डिलीट PTR. फर्स्ट वापरलं तरी चालेल, सेकंड वापरलं तरी चालेल, फर्स्टच वापरायचं पण सहसा. ठीक आहे, फ्री PTR केल्यानंतर काय होईल की PTR जो आहे, PTR सीधाचा सीधा चालला जाईल, डिलीट होऊन जाईल. डिलीट होऊन गेला, आणि इकडनं स्टार्टमध्ये याचा 102 ॲड्रेस गेला, आणि इथून इथं लिंक फॉर्म झाली. सिम्पल आहे. ठीक आहे, मग आता हे काय, हे झाला, हा झाला डिलीट फ्रॉम फर्स्टचा. ठीक आहे, हा झाला डिलीट फ्रॉम फर्स्टचा कोड. सिम्पल आहे. पुढचं फंक्शन आहे डिलीट फ्रॉम लास्ट. यामध्ये 3 कंडिशन आहे, 1 बाय 1 तिघे बघू. ठीक आहे, तर पहिली कंडिशन सिम्पल आहे, आपल्याला डिलीट करायचं आहे फ्रॉम लास्ट, आणि जर लिस्टच एम्प्टी असली तर काय होईल, तर डिलीट होणारच नाही. ठीक आहे, मग तीच कंडिशन हँडल करू की इफ स्टार्ट इक्वल टू नल असेल तर. काय, सिम्पली सी आउट करून यायचं की लिस्ट इज एम्प्टी. आणि एल्स इफ मध्ये तिसरी सेकंड कंडिशन आहे ती काय आहे की जर लिस्टमध्ये एकच एलिमेंट प्रेझेंट आहे आणि तो तुम्हाला डिलीट करायचा आहे, तर स्टार्ट डायरेक्ट नल होईल, तो रिमूव्ह, तो एलिमेंट आहे तो डिलीट होऊन जाईल, तो नोड. ठीक आहे, मग त्यासाठी पण बघून घेऊ की एल्स इफ जर हा कसं काय चेक करणार की पोस्ट एकच एलिमेंट प्रेझेंट आहे, हा स्टार्ट आहे, हा पण स्टार्टच असतो जो फर्स्टला इंडिकेट करतो. एल्स स्टार्ट ऑफ लिंक इज नल. एल्स इफ स्टार्ट ऑफ लिंक इक्वल टू नल. जर ह्या स्टार्टची लिंक फील्ड एम्प्टी असली तर ओनली वन नोड इज प्रेझेंट. ठीक आहे, तसं जर असलं तर काय करायचं, एक ना आपण एक हे करू की या अगोदर आपल्याला 2 पॉइंटर लागणार, जसं PTR लागतो ना, PTR तर लागेलच, पण PTR सोबत आपल्याला एक अजून प्रिव्हियस पण लागेल. तो का लागेल ते बघू, पहिले दोघे क्रिएट करून घेऊ. स्ट्रक्चर नोड स्टार PTR कॉमा स्टार प्रीवियस इक्वल टू नल. ठीक आहे, हे दोन पॉइंटर आपल्याला लागतील, स्टार PTR स्टार प्रीवियस. PTR इक्वल टू नल, प्रीवियस इक्वल टू नल, दोघांना सेपरेट घेऊन. ठीक आहे, आणि इकडे काय एल्स इफ मध्ये PTR इक्वल टू स्टार्ट. PTR इक्वल टू स्टार्ट घेतला. ठीक आहे, स्टार्ट इक्वल टू नल आणि फ्री PTR. ठीक आहे, आता हा तुमचा PTR इथं आला. या कंडिशन बद्दल बोलतोय फक्त की PTR इथं आला. ठीक आहे, मग काय PTR ला डिलीट करायचं आहे, मग काय फ्री PTR तर करावं लागेल, पण त्या अगोदर स्टार्ट मध्ये याचं आहे, तर स्टार्ट इक्वल टू नल करू आणि फ्री PTR करू. स्टार्ट इक्वल टू नल, आणि एक गोष्ट डिलीट करतोय ना, तो कोणता एलिमेंट डिलीट होतोय तो पण प्रिंट करून घेऊ, आणि त्यानंतर मग फ्री PTR करू. मग सी आउट डिलीटेड एलिमेंट इज PTR ऑफ इन्फो. PTR ऑफ इन्फो का बरं घेतलं, कारण की हा PTR आहे, हा PTR याला पॉइंट करतोय, आणि त्या PTRच्या इन्फो फील्डला हे केलं. ठीक आहे, PTRच्या इन्फो फील्डला प्रिंट केलं आणि फ्री PTR. आणि मला असं वाटतं की
जे अगोदरचे डिलीट फंक्शन होतं ना, डिलीट फ्रॉम फर्स्ट, त्याच्यात पण आपण पीटीआरला प्रिंट नाही केलं की पीटीआर ऑफ इन्फो काय आहे, मग ती पण करून घेऊ. फ्री पीटीआरच्या अगोदर इकडे सी आउट हेच हेच कॉपी करून है ना. हां, सी आउट डिलीटेड एलिमेंट इज पीटीआर ऑफ इन्फो फ्री पीटीआर किंवा डिलीट पीटीआर दोघांपैकी काही. ओके, हे झालं. सेकंड कंडिशन पण हँडल झाली, फर्स्ट सेकंड झाली, थर्ड थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, पण ती पण त्याच्यात एकच गोष्ट वाढलेली. ठीक आहे. एल्स म्हणजे काय की एक एलिमेंट पण नाही आहे आणि लिस्ट एम्प्टी पण नाही आहे. म्हणजे काय, लिस्टमध्ये 2-4 खूप सारे एलिमेंट आहे आणि तुम्हाला त्या डिलीट फ्रॉम लास्ट करायचे आहे. ठीक आहे. तर इकडे काय लागेल की पीटीआर इक्वल टू स्टार्ट करून घेऊ अगोदर. पीटीआर इक्वल टू स्टार्ट कारण आपल्याला ट्रॅव्हल्स करावं लागणार आहे अंटिल कुठं, मी सांगतो पहिले डायग्रामॅटिकली, नंतर प्रोग्रामकडे जाऊ. हां, पीटीआर इक्वल टू स्टार्ट करू म्हणजे पीटीआर डायरेक्ट इथे येईल. ठीक आहे. आणि ते स्टेटमेंट आहे पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, त्याच्याने ट्रॅव्हल्स होतं कुठपर्यंत, अंटिल लिस्ट एम्प्टी आहे. म्हणजे पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक केलं की हा पीटीआर ह्याच्या लिंक फील्डला जाईल. पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक 101 वरतून 102 ला गेला म्हणजे पीटीआर इथं आला. ठीक आहे. पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक केलं की इथं येईल, पीटीआर डायरेक्ट इथं येईल. ठीक आहे. आणि आपण व्हाईल लूपमध्ये काय चेक करतो की व्हाईल पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल, म्हणजे इथं 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 काय होईल, इथं पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू नल होऊन जाईल, म्हणजे इथं इथं व्हाईल लूपच्या बाहेर येऊन जातो. आणि व्हाईल लूपच्या बाहेर आल्यानंतर काय होईल की पीटीआर इकडे सगळ्यात शेवटच्या एलिमेंटला पॉईंट करेल. ठीक आहे. आणि आपल्याला करायचं काय की पीटीआरच्या शेवटच्या एलिमेंटला डिलीट करायचं, म्हणजे फ्री पीटीआर याच्यात पण करावं लागेल, पण त्या त्या अगोदर काय करावं लागेल की त्या याच्या अगोदरच्या नोडला जी याच्या अगोदरच्या नोडच्या लिंक फील्डला नल करावं लागेल. म्हणजे इथं इथं हा 103 आहे ना, 103 आपण तर डिलीट करणार आहे. हा, मग इथं काय येईल, इथं नल येईल, इथं नल येईल. आणि त्या नल करण्यासाठी नलसाठी आपल्याला 2 पॉईंटर लागतील आणि प्रिव्हियस इक्वल टू, म्हणून त्यासाठी आपण प्रिव्हियस घेतलेला आहे. तो पीटीआरच्या अगोदरच्या नोडला पॉईंट करेल आणि त्याची जी लिंक फील्ड आहे त्याला नल करेल. ठीक आहे. तर एक प्रिव्हियस पण लागेल, मी जसं बोललो. आणि प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर करू आपण व्हाईल लूपच्या मध्ये. ठीक आहे. व्हाईल लूपच्या मध्ये प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर करू म्हणजे हा तुमचा प्रिव्हियस इथं आला. ठीक आहे. हा प्रिव्हियस इथं आला आणि प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर केलेला आहे. पण आणि त्यानंतरचं स्टेटमेंट येईल की पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक. व्हाईल लूपमध्ये 2 स्टेटमेंट येतील. पहिलं काय येईल की पीटीआर पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, आणि त्याच्या अगोदर येईल की पीटीआर इक्वल टू प्रिव्हियस, सॉरी प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर. म्हणजे बघू आता प्रोग्राम बघू. ठीक आहे. एल्स मध्ये काय सांगितलं की व्हाईल लूप लागेल, कारण की ट्रॅव्हल्स करायचं आहे अंटिल लिस्ट तिथं एंड होतं ना तिथं. सो पीटीआर पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल, तोपर्यंत व्हाईल लूप स्टार्ट होईल. हां, आणि व्हाईल लूपमध्ये 2 गोष्टी येतील. 2 गोष्टीपैकी पहिली स्टेटमेंट काय आहे की प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर. ठीक आहे. हे एक्सप्लेन करतो नंतर. आणि पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक. ठीक आहे. हे खालचं स्टेटमेंट तर माहितीच आहे, इथं व्हाईल लूप संपून जाईल. ठीक आहे. आणि हे व्हाईल लूपच्या बाहेर आल्यानंतर काय होईल की पीटीआर सगळ्यात शेवटच्या पॉईंटला पॉईंट करेल आणि प्रिव्हियस त्याच्या अगोदरच्या नोडला पॉईंट करेल. ठीक आहे. सो काय होईल की स्टार्ट इक्वल टू पीटीआर केला, हा स्टार्ट पीटीआर इक्वल टू स्टार्ट आला, पीटीआर इक्वल टू स्टार्ट आला, हा पीटीआर इथं आला. आणि त्याच्यानंतर व्हाईल लूपची कंडिशन चेक होईल ट्रॅव्हल्स करण्यासाठी. मग पीटीआर इक्वल टू पीटीआरची लिंक नॉट नल होत नाही तोपर्यंत, पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल होती तोपर्यंत काय होईल. आणि त्याच्या अगोदर काय होईल की प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर. प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर आला म्हणजे प्रिव्हियस पण एक पॉइंटर आहे, तो इथं आला जिथं पीटीआर होता तिथं. आणि त्यानंतर पीटीआर एक घट पुढे सरकला, पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक, पीटीआर इकडे गेला, प्रिव्हियस इथंच आहे. त्याच्यानंतर मग कंडिशन चेक होईल की पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल आहे का. मग पीटीआर इथं आहे, पीटीआरची लिंक नल आहे का, नाही, 103 आहे, तिथं 103 नावाचा नोड आहे. मग मग याच्यामध्ये लूपमध्ये येऊ, म्हणजे जिथं पीटीआर असेल ना, म्हणजे सेकंड लूपच्या रोटेशनला इटरेशनला पीटीआर इथं येईल आणि प्रिव्हियस इथं येईल. ठीक आहे. प्रिव्हियस इथं आला. त्याच्यानंतर परत काय होईल, परत लूप चेक होईल की व्हाईल पीटीआर ऑफ लिंक नॉट इक्वल टू नल आहे का, नाही,
ठीक आहे. पीटीआर इथं आहे, त्याच्या याच्यामध्ये पण अजून एक हे 103 आहे, 103 आहे. सो पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक. पीटीआर इथं गेला हा फायनल पीटीआर, याच्या पुढे सरकणार नाही का बरं, कारण की पीटीआर ऑफ लिंक, पीटीआर ऑफ जी लिंक आहे ती नल आहे, आता पुढे जाणारच आहे. पण आता तो इथं येईल काय, हा पीटीआर पुढे जाणार नाही आणि प्रिव्हियस इथंच राहील. पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू नल येऊन गेली ना, मग मग ह्या लूपच्या बाहेरच जाईल तो, मग प्रिव्हियस इक्वल टू पीटीआर होणार नाही. ऑलवेज प्रिव्हियस पीटीआरच्या एक नोड अगोदरच पॉईंट करेल. ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर काय करावं लागेल की आपल्याला फ्री पीटीआरचं करायचं आहे. ठीक आहे. पण त्या अगोदर काय करू की इकडे पण एलिमेंट टू बी डिलीटेड म्हणजे डिलीटेड एलिमेंट इज सी आउट करून ते प्रिंट करून घेऊ. सी आउट डिलीटेड एलिमेंट इज डिलीटेड नोड किंवा एलिमेंट चालेल. नोड इज पीटीआर ऑफ इन्फो. ठीक आहे. आणि जो प्रीवियस आहे, प्रीवियस ऑफ लिंक इक्वल टू नल करावं लागेल. हो, प्रीवियस ऑफ लिंक इक्वल टू नल करावं लागेल. त्याच्याने काय होईल की इकडे नल आला म्हणजे याचा काही संबंध राहणारच नाही. इकडे नल आला की तो पुढे ट्रॅव्हल्स होणारच नाही. याचा ऍड्रेस आपण लूज करून देऊ, पण तो ऍज अ गार्बेज राहील, त्याच्यामुळे त्याला फ्री करून देऊ, फ्री पीटीआर. ठीक आहे. हे फंक्शन पण झालं. आता एक अजून एक छोटंसं फंक्शन पाहून घेऊ डिस्प्लेचं. जरी मागचे कळले असेल तर डिस्प्ले तुम्ही स्वतः तयार करून घेणार आहे. काय करायचं आहे, जस्ट पीटीआरला शेवटपर्यंत ट्रॅव्हल्स करायचं आहे आणि पीटीआर ऑफ जे इन्फो असतं ते प्रिंट करत करत जायचे. पण बघू तो पण कसा आहे. ठीक आहे. सपोज ही आपली लिस्ट आहे. स्टार्ट पॉइंटर फर्स्ट नोडला पॉईंट करतो, त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे 100. त्याच्या याच्यात दुसऱ्याचा ॲड्रेस आहे दुसऱ्या नोडचा, त्याच्यात हे व्हॅल्यू 200 आणि लास्टला आहे 300 आणि ती लास्ट नोड आहे कारण की हे इथे नल आहे त्याचा इनपुटला. सो काय करावं लागेल की सगळ्यात अगोदर काय चेक करावं लागेल डिस्प्लेमध्ये की लिस्ट एमटी आहे का. हा करून घेऊ. लिस्ट एमटी असली तर सी आउट करून प्रिंट करून घेऊ. इफ स्टार्ट इक्वल टू नल, स्टार्ट इक्वल टू नल असला तर काय की सी आउट लिस्ट इज एमटी. आणि जर लिस्ट एमटी नसेल तरच आपल्याला ट्रॅव्हल्स करावं लागेल ना. त्याच्यात एक एलिमेंट असो का 1000 एलिमेंट असो, डझंट मॅटर. ती एक फक्त फर्स्ट कंडिशन फक्त डिलीट करताना इथे चेक करावं लागेल. ठीक आहे. ही इथे जी केली एक स्टार्ट ऑफ लिंक इक्वल टू नल, डिलीट फ्रॉम लास्ट मध्ये फक्त तेवढी चेक केली, बाकी कुठे त्याचा विचार नाही करायचा. आणि देन इथे काय येईल, हा इथे पीटीआर लागला का. सो त्याला कन्स्ट्रक्ट करू, स्ट्रक्चर नोड स्टार पीटीआर इक्वल टू स्टार्ट डायरेक्टली घेऊ. ठीक आहे. आणि व्हाईल लूप लागेल, ट्रॅव्हल्स करायचं झालं म्हणजे व्हाईल लूप लागेल आणि व्हाईल लूपची कंडिशन पण आतापर्यंत याद घालायला पाहिजे. काय होती ती की पीटीआर ऑफ लिंक. ठीक आहे. पीटीआर ऑफ लिंक, सॉरी याच्यात पीटीआर ऑफ लिंक नाही येणार, इकडे जस्ट पीटीआर आहे. ठीक आहे. पीटीआर नॉट इक्वल टू नल, ते पण सांगेल की पीटीआर ऑफ लिंक जर घेतलं तर काय होईल. पीटीआर इक्वल टू नल. पीटीआर ऑफ लिंक जर घेतला ना तर शेवटचा एलिमेंट नाही होणार डिस्प्ले. ठीक आहे. पीटीआर नॉट इक्वल टू नल केलं आणि सी आउट फाईल लूपमध्ये सी आउट पीटीआर ऑफ इन्फो. लिस्ट इज ना बाहेर घेऊन दाखवलं इकडे जस्ट पीटीआर ऑफ इन्फो. कारण याच्यामध्ये जर काही डिस्प्ले केलं मेसेज तर तो रिपीटेड आहे. सो इथं घेऊन घेऊ, इथं म्हणजे इथंच सी आउट लिस्ट इज ठीक आहे. त्याच्याने काय होईल की जस्ट पीटीआर तुमचा पीटीआर इक्वल टू स्टार्ट करू, पीटीआर इथे येईल. ठीक आहे. पीटीआर इथे येईल, पीटीआर इथं आला की तो चेक करेल की व्हाईल पीटीआर ऑफ लिंक नल का नाही, मग पीटीआर इक्वल टू अगोदर जाईल, पण त्या अगोदर तो व्हाईल लूप मध्ये प्रिंट करून देईल काय जे इथं 100 प्रिंट होऊन जाईल. देन अगेन चेक करेल की
पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू नल आहे का? नाही. देन पीटीआर ऑफ इन्फो प्रिंट करेल, पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक पुढे गेला. सॉरी, तो पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक केलंच नाही. ठीक आहे, ते एक विसरलो. ठीक आहे, सी आउट तर करू, पण पीटीआर इक्वल टू ट्रॅव्हल्सची कंडिशन आहे ना, पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक करू, तेव्हाच तो ट्रॅव्हल्स करेल, ऑब्झर्वेशन काय करेल. सो पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक आणि सी आउट करून, अरे यार, ही जी कंडिशन आहे ना यानंतर येते, कारण तो हां सी आउट करेल, देन पीटीआर इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक जाईल डिस्प्लेमध्ये.